सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीचा सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला। भाजप 21, शिंदेची शिवसेना 13 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल खातं तर अजितदादांकडे गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं असणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी, सूत्रांची माहिती। अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना मंत्री करण्यास पक्षातूनच विरोध असल्याची माहिती। अर्थ खातं आणि गृह खातं फडणवीसांकडे राहणार, सूत्रांची माहिती। तर बावनकुळे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, मुनगंटीवारांची मंत्रिपदी वर्णने लागण्याची शक्यता। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एप्रिलनंतर लागण्याची शक्यता। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर भवितव्य। राज्यात लोकप्रतिनिधींच्या 34,000 जागा रिक्त। परभणी शहरात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त कायम। मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरणी सर्वपक्षीय संघटनांकडून आज बीड जिल्हा बंदची हाक। आतापर्यंत 3 आरोपी अटकेत तर 4 आरोपी अद्याप फरार। बेस्टच्या बस चालकांची सरप्राईज टेस्ट होणार। भाडेतत्वावरील बसच्या काही चालकांनी कामावर असतानाच मद्य खरेदी केल्याचे व्हिडिओ व्हायरल। प्रशासन अलर्टवर। अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएची छापेमारी। काल ताब्यात घेऊन सोडलेल्या युवकाची आज पुन्हा चौकशी। संबंधित तरुण पाकिस्तानमधील संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय। 8 राज्यांमधील 19 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी दरम्यानच्या डायरीत पाकिस्तानची क्रमांक, पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क एनआयएकडून जप्त। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे आज ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद। ठाण्यातील काही भागात 2 दिवस टप्प्याटप्प्यानं पाणीपुरवठा करण्याचं नियोजन। लवकरच नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका। 193 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षणावर शिक्कामोर्तब। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली सुविधा देखभालीसाठी 5 तास बंद राहणार। रात्री 11:45 ते रविवारी पहाटे 4:45 प्रवाशांना ऑनलाईन तिकीट आरक्षित करता येणार नाही। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली। कुलाबा आणि कांदिवलीमध्ये हवेची गुणवत्ता वाईट तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणी। राज्यात रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण, तापमानात वाढ होणार। राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज। रत्नागिरीतील जयगडमधील जिंदाल कंपनीत टाक्यांचं काम सुरू असताना वायुगळती। 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसन आणि उलट्यांचा त्रास। जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार। डोंबाराजू गुकेश 18व्या वर्षी बनलाय बुद्धिबळपटाचा नवा राजा। विश्वनाथन आनंदनंतर भारताला मिळालाय दुसरा जगज्जेता। जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।